माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 12, अयोध्या कांड. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. मागील भागावरून पुढील भाग सुरू. रामाचा नकार ऐकून आपल्या पती परमेश्वरापासून दूर जाण्याच्या कल्पनेने भयभीत झालेली सीता थरथर कापू लागली. कमलपत्रावरून घरघरणाऱ्या पाण्याच्या थेंबासारखे मोत्यासमान असलेले अश्रू तिच्या गालावरून ओघळू लागले. सीता म्हणाली, जोपर्यंत मी तुमच्या समवेत राहीन तोपर्यंत कोणतीही गैरसोय किंवा धोका माझ्यासाठी महत्वाचा नसेल. हे राम, पतीशिवाय पत्नी जिवंत राहू शकत नाही. जर तुम्ही मला तुमच्या समवेत यायची परवानगी दिली नाहीत तर मी विष प्राशन करून, अग्निप्रवेश करून किंवा पाण्यात उडी घेऊन माझ्या जीवनाचा अंत करीन. माझ्या विवाहापूर्वी एका ज्योतिषाने भविष्य वर्तवले होते की मला माझ्या आयुष्यातला काही काळ वनात घालवावा लागणार आहे. म्हणून प्रियपती परमेश्वरा, मला माहिती आहे की तुमच्याबरोबर जाणे माझ्या दैवातच लिहिले असेल. तुमच्यासमोर तुमच्याबरोबर असणे हाच स्वर्ग होय, तर तुमच्याशिवाय जगणे हाच नरक होय. त्यामुळे तुम्ही मला आपल्याबरोबर नेलेच पाहिजे. तरी आपल्याबरोबर सीतेला वनवासात सोबत नेण्यासाठी राम अनिश्चित होते. सीतेला असे वाटले की ती जणू संकटाच्या कर्तेत कोसळत आहे. पतीच्या विराहाच्या भीतीने ती अगदी वेडीपिशी झाली. रामाचा हट्टीपणा अधिक काळ सहन करू न शकल्यामुळे सीतेने त्याची निर्वत्सना करायला सुरुवात केली. तुम्हाला जामात म्हणून निवडण्यात माझ्या पित्याने मोठी चूकच केली. तारुण्यात प्रवेश करण्यापूर्वीच जिने तुमच्याशी विवाह केला त्या तुमच्या पत्नीला सोडून जाण्याचा तुम्ही विचार तरी कसा करू शकता? तुम्ही तिला अशाच तुम्ही तिला अशीच सुरक्षाविरहित इतर पुरुषांच्या रोखलेल्या नजरांपुढे उघडी ठेवून जाणार का? राम सूर्याप्रमाणे उज्ज्वल आहे, त्याची कीर्ती अतुलनीय आहे, अशी जाहीर करणारे अयोध्यवासी मूर्ख आहेत का? तुम्ही मनात जात असताना येथे एकटीने राहायला मी साफ नकार देत आहे. तर एक तर तुम्ही मला तुमच्याबरोबर न्यावे अथवा मी काहीतरी प्राणत्याग करीन. सीता कासावीसून रडत होती. तिचे हृदय दुःखाने पिटळून गेले. कोणत्याही क्षणी ती भोळ येऊन कोसळेल असे वाटत होते. सीतेची अशी दयनीय अवस्था रामाच्या सहनशक्ती पलीकडची होती. तिला बघून त्याचे हृदय विरघळले. त्याने आपल्या पतिव्रता पत्नीला सीतेला आपल्या कवेत घेतले. रामाने त्यानंतर तिला आश्वस्त केले की ती त्याच्याबरोबर वनात येऊ शकते. श्रीपाद प्रभू पाद लिहिता वैदिक संस्कृत असे विलक्षण वैराग्य दाखविणाऱ्या पतिव्रता राण्यांची शेकडो उदाहरणं सापडतात. भाग्यलक्ष्मी सीता आपली पती राम यांच्या पाठोपाठ वनवासात गेली. भगवान रामचंद्रन आपले पिता महाराज दशरथ यांच्या आज्ञेवरून अरण्यात जावे लागले. माता सीतेला तशी आज्ञा दिली होती नव्हती तरी तिनं स्वेच्छेने आपल्या पतीचा मार्ग अनुसरला. अशा राण्या एक पतिव्रता स्त्री कशी असावी, तिने आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर पतीची कशी साथ द्यावी याचे उदाहरण सामान्य लोकांसमोर ठेवून समाज प्रबोधन करीत असत. जेव्हा पती राजा असतो तेव्हा ती त्याच्या बाजूला बसून राम म्हणाले, प्रिय सीते, तुझ्या मनात नक्की काय याची चर्चा कल्पना नसल्यामुळे मी तुला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. जसे एखाद्या शहाणा मनुष्य अनुकंपेचा त्याग करू शकत नाही तसेच सीते, मी कधीही तुझा त्याग करू शकत नाही. तू दुःखी आहेस हे समजल्यावरही मी शांत कसा राहू शकेन? तर मग जा, तुझ्या जवळच्या सर्व मौल्यवान वस्तू, वस्त्र, रत्न जे जे तुझ्याकडे ते सर्व ब्राह्मणांना देऊन टाक. दान. सीता आनंदाने निघून जातात. जवळच उभे असलेले लक्ष्मण पुढे आले. रामाच्या पदकमलांना त्यांनी मिठी मारली. अश्रू भरल्या नेत्राने लक्ष्मणाने विनवणी केली, हे रामा, मला सुद्धा आपल्याबरोबर वनात यायची अनुमती द्या. लक्ष्मणा, वनात येण्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने राम म्हणाले, माझ्या प्रिय बंधू, तू येथे अयोध्येतच आपल्या माता पिता सुमित्रा यांची सेवा करण्यासाठी राहिले पाहिजे. तुझ्या संरक्षणाशिवाय त्या दोघींना काही नक्कीच वाईट वागवेल. यावर लक्ष्मण म्हणाले, आपला बंधू भरत नक्कीच प्रत्येक गोष्टीची काळजी घेईल. आपल्या मातांबद्दल चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही. हे राम, वनात तुम्ही मार्गक्रमण करीत असताना तुम्हाला वैदेहीला
निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता यावा म्हणून मी तुमच्या पुढे हातात धनुष्य घेऊन चालेल. जेव्हा तुम्ही निद्राधीन व्हाल तेव्हा मी फळं कंदमुळंच गोळा करीन. तुमचे रक्षण करण्यासाठी जवळ पहार करीन. शेवटी राम तयार झाले. त्याने लक्ष्मणाला सूचना केली, तू निश्चितच येऊ शकतोस, परंतु प्रथम आपल्या मातेचा निरोप घे. त्यानंतर वरुणाकडून महाराज जनकांना मिळालेली 2 शक्तिशाली धनुष्य, अभेद्य चिलखत, 2 अक्षय भाते, 2 सामर्थ्यवान तलवारी घेऊन ये. वशिष्ठ मुनींना वंदन करून झाल्यावर शस्त्रासह येथे ये, म्हणजे आपल्याला निघता येईल. राणीचे कर्तव्य निभावणे जेव्हा तो जंगलात जातो तीही त्याच्या पाठोपाठ जाते. भलेही मग तिला अरण्यवाशी निगडीत सर्व तऱ्हेचे कष्ट सोसावे लागेल. रामाच्या आज्ञा पूर्ण करून लक्ष्मण परतले. रामाने मग त्यांना अग्रगण्य ब्राह्मणांना बोलवायला सांगितले, जेणेकरून त्यांच्याजवळील सर्व काही ते दान करू शकतील. त्यानंतर वशिष्ठांचा पुत्र सुयज्ञ तसेच अगस्त्य, विश्वामित्रांचे पुत्र लगेच त्या भव्य प्रासादात आले. त्यांचा व्यवस्थित आदर सत्कार केल्यानंतर रामाने आपल्या सेवकांना आपल्या अनुपस्थित महालांची देखभाल करण्याची आज्ञा केली. त्यानंतर त्यांनी आपल्या कोशपालाला आपली सर्व संपत्ती तेथे आणायला सांगितले. तेव्हा तेथे वस्त्रे, रथ, पशु अशा मौल्यवान वस्तूसहित सोने, नाणे, रत्नांचा एक उंच उंच ढीग रचण्यात आला. अशा तऱ्हेने रामाने आपल्या मालकीच्या सर्व वस्तू दान देण्यास सुरुवात केली. अयोध्येजवळील वनात जट नावाचा एक ब्राह्मण राहत होता. अत्यंतिक दारिद्र्यामुळे तो ब्राह्मण अत्यंत अशक्त क्रूश होता. त्यांच्या पत्नीने त्याला अयोध्येस जाऊन रामाकडून काही दान मागून आणण्याची विनंती केली. त्यामुळे तो ब्राह्मण अयोध्येकडे निघाला. जेव्हा राम दानधर्म करत होते तेव्हा तो तेथे येऊन पोहोचला. जेव्हा ब्राह्मण रामासमोर आला, आपल्या दारिद्र्याचे वर्णन करू लागला, तेव्हा गमतीने राम त्याला म्हणाले, तुझा दंड घे. ते जेवढ्या लांब फेकता येईल तेवढा फेक. जेवढ्या गायीवरून तू दंड जाईल तेवढ्या गायी मी तुला देईन. त्रिजटाने कंबर कसली, उत्साहाने तो दंड हेत भिरकावला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला दंड शरयू नदी ओलांडून त्याचा दंड शरयू नदी ओलांडून पलीकडे गेला. नदीच्या त्या काठापासून ते दंड पडलेल्या जागेवरून चरत असलेल्या हजारो गायीच्या कळपामध्ये जाऊन पडला. रामाने ब्राह्मणाला आलिंगन दिले. म्हणाले, कृपया माझी थट्ट मनावर घेऊ नका. मला फक्त तुमच्या ब्रह्मतेजाचा आविष्कार पाहायचा होता. त्यानंतर रामाने आपल्या मालकीची प्रत्येक वस्तू दान देऊन टाकली. कोणी ब्राह्मण, नातेवाईक, आश्रित वा भिक्षुक दानाशिवाय राहिला नाही ना. त्याने खात्री करून घेतली. मग राम, लक्ष्मण आणि सीता अयोध्येच्या रस्त्यावरून पायीच महाराज दशरथाच्या प्रासादाकडे निघाले. रामांना अशा प्रकारे जाताना पाहून 7 मजली प्रासादामधून डोकावणारे तसेच रस्त्यावरून घोळक्यांमध्ये बसलेली असे सर्व नागरिक अतिशय दुःखी झाले. ते कदरू लागले, जी यापूर्वी कधीही सार्वजनिक ठिकाणी दिसली नाही त्या सीतेला आता सामान्य माणसेही पाहू शकतात. ही किती दुर्दैवाची गोष्ट. आपण आपली कुटुंबे घेऊन रामावस्थेत जाऊ, म्हणजे अयोध्या निर्जन अरण्य बनेल आणि अरण्य एका गजबजलेल्या नगरी समान होईल. रामाने कैकेयीच्या प्रासादात प्रवेश करताच त्यांना सुमंत्र दिसले. त्यांनी त्याला आपल्या आगमनाची सूचना महाराजांना द्यायला सांगितले. रामाच्या आगमनाची वार्ता समजताच महाराज दशरथ आणि सुमंत्रांना आपल्या भार्यांना बोलावून आणण्यास सांगितले, जेणेकरून ते त्यांच्या मुलाला एकत्र भेटू शकतील. त्यानंतर थोड्याच वेळात 350 तरुण दासी आल्या, कौशल्याच्या भोवती उभ्या राहिल्या. जेव्हा रामाने सीता लक्ष्मणासह आपल्या पित्याच्या कक्षात प्रवेश केले तेव्हा महाराज दशरथ रामांना आलिंगन द्यायला पुढे धावले. अतिशय दुःखार्त झालेले महाराज आपल्या प्रिय पुत्रापर्यंत पोचण्याआधीच बेशुद्ध पडले. त्या राम लगेच पुढे सरसावले. त्यांनी आपल्या पित्याला कवेत घेतले. त्यावेळी चोहीकडे लोक शोकाकुल होऊन विलाप करीत होते. दशरथांना त्यांच्या आसनावर आणल्यानंतर ते पुन्हा शुद्धीवर आले. राम म्हणाले, प्रियतात, मी आपला निरोप घ्यायला आलो आहे. कृपया सीता आणि लक्ष्मणासह वनात जायला मला अनुज्ञा द्यावी. महाराज दशरथ विनवू लागले, रामा, कृपा करून माझे म्हणणे ऐक. मला लगेच बंदिवान कर. राजसिंहासनाचा ताबा घे. तुला कुणीही थांबवू शकत नाही. राम उत्तरले, प्रियतात, पृथ्वीचे सार्वभौमत्व मिळवण्याची किंवा सार्व राजवैभव उपवण्याची माझी इच्छा नाही. यावर महाराज दशरथ म्हणाले, माझे आशीर्वाद घेऊन तू निघू शकतोस, पण फक्त एकच दिवस येथे राहा, म्हणजे मी तुला पाहू शकेन. तथापि राम उतरले, मला त्वरित निघालेच पाहिजे. तुमच्या वचनाची पूर्तता करणे, कैकेयीची आज्ञा पाळणे हे माझे कर्तव्य आहे. मला वनात जाण्यासाठी तात्काळ निघणे आवश्यक आहे.
महाराज दशरथाने मग रामांना लिंगन दिले. त्यानंतर ते पुन्हा बेशुद्ध पडले. धाय मोकळून रडणारे सुमंत्र सुद्धा जमिनीवर कोसळले. काही सोडून प्रत्येक जण दुःखाने आक्रोश करीत होता. सुमंत्र हे राजपरिवाराचे सर्वात घनिष्ठ वर्तनीय होते. त्यामुळे ह्या आपत्तीच्या वेळी इतर कोणापेक्षाही त्यांचे दुःख जास्त मोठे होते. अचानक ते काही पुढे आले. तिला कठोरपणे बोलू लागले, हे दुष्ट स्त्रिये, रामांना दूर पाठवून तू आपल्याच पतीच्या मृत्यूला कारणीभूत होशील. तुझ्या स्वार्थी मागण्या राज्य सर्वात ज्येष्ठ पुत्रांच्या स्वाधीन करावे या धर्मतत्वाचे उल्लंघन करतात. खरोखर तुझ्या दुष्ट कृत्याची कटुफळे तू भोगशील. कारण राम जेव्हा राहीत जाईल तेव्हा सर्व ब्राह्मण त्याच्या पाठोपाठ जातील. त्यामुळे तुझ्या राज्यातून सर्व मांगल्य निघून जाईल. मी तुझ्या भल्यासाठी एक गोष्ट सांगतो. कोणी एके काळी तुझे पिता श्री केकय यांना एका ऋषीकडून असा वर मिळाला की ते सर्व भाषा समजू शकतील, अगदी प्राण्यांची भाषा सुद्धा. तथापि तो वर देताना ऋषींनी एक घातली होती की जर केकया यांनी कधीही आपल्या ऐकलेल्या प्राण्यांच्या भाषणाचा अर्थ उघड केला तर ते मृत्यू पावतील. त्यानंतर एकदा केकय राजाच्या कानी एका पक्षाचे कर्कश ओरडणे पडले. त्याचा अर्थ त्यांना कळल्यामुळे ते मनापासून हसू लागले. तथापि राणीला अर्थात तुझ्या मातेला वाटले की राजा तिलाच हसतो आहे, म्हणून एवढे मजेशीर काय वाटले हे जाणून घेण्याची तिने मागणी केली. तेव्हा राजांनी ऋषींच्या वराबद्दल राणीला सांगितले. त्यांनी हेही सांगितले की पक्ष्यांच्या बोलण्याचा अर्थ जर त्यांनी इतर कोणास सांगितला तर ते मृत्युमुखी पडतील. पण मी ती मूर्ख राणी एवढी हट्टी आणि मत्सरी होती की ती म्हणाली, तुम्ही जिवंत राहा किंवा राहू नका, मला त्यांची पर्वा नाही. माझा फक्त एवढाच आग्रह की तुम्ही मला हसत होतात ते मला सांगावे. दुखावलेले राजा मग त्यांनी वर दिला होता की ऋषीकडे गेले. त्यांना आपली चमत्कारिक परिस्थिती सांगितली. ऋषींनी त्यांना सल्ला दिला की त्यांनी पक्ष्यांचे भाषण उघड करू नये. राणीच्या अनुचित हट्टीपणाबद्दल तिची खरडपट्टी काढावी. ऋषींचा सल्ला स्वीकारून महाराज केकयांनी मनाला सावरले. आपल्या पत्नीला चांगलेच खडसावले. त्यानंतर ते सदा सुखात नांदले. त्याचप्रमाणे कैकेयी, तूही तुझ्या पतीशी उद्दामपणाने वागते आहे. तुझी चूक स्वीकार कर. तुझा दुष्ट योजनाचा त्याग कर. तथापि कैकेयीवर याचा काही एक परिणाम झाला नाही. अशा तऱ्हेने रामाचा वनवास अपरिहार्य आहे कळून चुकलेल्या महाराज दशरथाने सुमंत्रांना आज्ञा केली, रामाबरोबर वनवासात जाण्याचे एक अक्षणीय सैन्य तयार ठेव. अनेक व्यापाऱ्यांना शिकाऱ्यांना आपल्या कोशाधिपतींना सांगितले की त्यांनी रामाबरोबर वनात जाऊन यावे. जरी राम वनात वास्तव्य करणार असला तरी सुद्धा माझ्या पुत्राला सुख आनंदाच्या साधनाशिवाय येथून जावे लागणार नाही. हे ऐकताच केकेयीला भीतीने घेरले. ती म्हणाली, भरताच्या राज्याभिषेकापूर्वीच जर त्याची सर्व साधन संपत्ती लुबाडली गेली तर तो या राज्याचा स्वीकार करणार नाही. अधिकाधिक दीनवाणे होत महाराज दशरथ म्हणाले, रामाला तू सुखाने वनवासात जाऊ देणार नसतील तर मी सर्व नागरिकांना माझ्या समवेत घेईन, रामाची सोबत करीन. काही रागाने फुटकारली. आपल्या राजवंशात सगर राजाचे उदाहरण आहे, ज्यांनी आपल्या ज्येष्ठ पुत्राला असमंजसाला हकलून दिले होते. म्हणून तुम्ही सुद्धा रामाचा अशाच पद्धतीने त्याग केला पाहिजे. हे ऐकताच सिद्धार्थ नावाच्या ज्येष्ठ मंत्र्याने प्रत्युत्तर दिले, असमंजसाला इतर मुलांना शरयू नदीत बुडण्याचा आनंद मिळत असे. जेव्हा नागरिकांनी याबद्दल सगर राजाकडे तक्रार केली तेव्हा त्यांनी आपल्या दुष्ट पुत्रांचा त्याग केला. तुमची ही तुलना कितपत योग्य? रामाचा काय दोष? राम उद्गारले, प्रिय पिता श्री, कृपा करून निराश होऊ नका. आपण माझ्यासाठी राजसुखाची इच्छा करत आहात, पण त्याचा मला काही उपयोग नाही. केकेयीच्या दासींना माझ्यासाठी वल्कले जाणू देत, म्हणजे वनवासासाठी योग्य असे वस्त्र मला परिधान करता येईल. त्यांची विनंती ऐकताच निर्लज्ज कैकेयी स्वतः गेली, वल्कले घेऊन आली. हो, रामांना तिने ती घालायला सांगितली. अजिबात मागे पुढे न पाहता राम लक्ष्मणाने आज्ञाधारकपणे आपली राजवस्त्रे उतरवली. कैकेयीने पुढे केलेली वस्त्रे परिधान केली. तथापि सीतेला मात्र कुश दर्भापासून बनवलेले वस्त्र वल्कले स्वीकारताना अतिशय दुःख झाले. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. खरोखर आपण ज्यावेळेस ऐकतो ना, श्रवण करतो ना, त्यावेळेस जर डोळ्यासमोर जर आपण चित्र आणले तर खरोखर आपल्याला आत्मिक समाधान तर मिळतेच, परंतु आपल्या डोळ्यासमोर सगळे चित्र उभे राहते आणि तो एक आपला जो आनंद आहे तो आपण आनंद वर्णू शकत
नाही. जेव्हा तिने ते वस्त्र परिधान करायचा प्रयत्न केला तेव्हा ते गळून पडत होते हो, कारण असा वेश परिधान करण्याचा तिला अजिबात सराव नव्हता. अनंतर रामाने ती वल्कले घेतली, सीतेच्या रेशमी साडीवरून ती पांघरली. वशिष्ठ मुनींना हे सर्व असह्य झाले. डोळ्याच्या अश्रू आलेल्या वशिष्ठांनी रामाला थांबवले. अतिशय कठोर शब्दात कैकेयीची निर्वचना केली. हे अधमस्त्रिये, प्रत्येकाची रामाच्या पाठोपाठ जायची तयारी आहे हे तुझ्या लक्षात कसे येत नाही? खरोखर तुला कळलेच की भरत आणि शत्रुघ्न देखील रामाच्या पाठोपाठ जातील. रिकाम्या राज्यावर राज्य करण्यासाठी तू एकटी राहशील? कमीत कमी सीतेला तरी आरामदायी वेशात वनात जाऊ दे. तिला कोणत्या तरी वाहनातून जाण्याची परवानगी दे. तथापि आपल्या पतीच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या सीतेने निर्धार केलेला होता, म्हणून तिने वल्कले तशीच ठेवली. सीतेची अशी वेशभूषा पाहून प्रासादातील निवासी महाराज दशरथाची निर्वचना करू लागले. त्यांचे बोलणे ऐकून महाराजांचा जीवन जगण्यातला सर्व रसच हरवून निघाला. जवळजवळ 1 तास महाराज दशरथ बुद्धिभ्रष्ट झाल्यासारखे स्वतःशीच स्वतःची निर्वचना करणारे शब्द असंबद्ध रीतीने पुटपुटत राहिले. त्यानंतर ते जेव्हा थोडेसे स्थिर चित्त झाले तेव्हा त्यांनी रामाला वनात नेण्यासाठी एक रथ आणण्याची सुमंत्रांना आज्ञा केली. बघूया आता पुढे काय होते ते. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील श्रवण करूया. जर श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.